यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात जातीच्या राजकारणाबरोबरच मुस्लिम मत हा देखील महत्त्वाचा मुद्दा ठरला। एकेकाळी कट्टर हिंदुत्व हाच मुख्य मुद्दा असणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा मार्ग आता बदलला आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनीही मुस्लिम मत हा महत्त्वाचा मुद्दा आहे हे जाणवून दिलं। पूर्वी उद्धव ठाकरेंबरोबर असलेले कट्टर शिवसैनिक त्यांचे मूळ मतदार आता दुरावले आहेत आणि ते आमच्याकडे आले आहेत, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात तर मुख्यमंत्री शिंदेंनी याबद्दलची आकडेवारी सांगितली। शिवसेनेचा मूळ मतदार उद्धव ठाकरेंपासून दूर गेलाय आणि धनुष्यबाण म्हणजे आपल्याकडे आलाय, असा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी केला। काळा मुंबादेवी या ठिकाणच्या मतदानाची आकडेवारी मी तुम्हाला मुद्दाम इथं सांगतोय। पोलिंग स्टेशन नंबर 25 मोहम्मद उमर रोड आपल्याला किती मतं मिळाली? 4। त्यांना किती मिळाली? 542। बूथ नंबर 202 मिर्झा गालिब मार्ग त्यांना मिळाली 797। आपल्याला किती मिळाली? 5। इथल्या 33 पोलिंग स्टेशनवर आपल्याला फक्त 187 मतं, त्यांना 17,816 मतं। मुंबा देवीची हीच परिस्थिती आहे। सिंगल डिजिट मध्ये आपल्याला मतदान आणि त्यांना आपल्याला 241, त्यांना 20,045। आता तुम्हाला कळलं कशाच्या जीवावर ते जिंकले? एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंकडनं त्यांच्या मतदानाचा अधिकार काढून घेणाऱ्या काँग्रेस बरोबरच उद्धव ठाकरे गेले, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली। आणि उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांना जी मतं मिळाली ती सगळी मतं ही काँग्रेसच्या जीवावर मिळाली, अशा बोचरा हल्लाबोल देखील त्यांनी केला। उभाटा काँग्रेसच्या वोट बँकेमुळे जिंकलेली आहे आणि त्या वोट बँकेने त्यांना तारलंय। अरे 21-22 जागा लढून 9 जागा आल्या। दुसरीकडे आम्हाला फक्त मुस्लिमच नाही तर अल्पसंख्याक म्हणजे दलित, ख्रिश्चन अशी सगळी मतं मिळाली, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला। तर यामुळे शिवसेनेचा मूळ मतदार तुमच्यापाशी आहे का तो दूर गेलाय, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी केलाय। आपल्यावरती जो आरोप केला जातो की शिवसेनेला हिंदू मतं नाही मिळाली, शिवसेनेला मराठी मतं नाही पडली, शिवसेनेला मुस्लिम मतं पडली, हो पडलेत, जरूर पडलेत। संपूर्ण सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळालेली आहेत, सर्व देशभक्त। त्याच्यात मी पुन्हा सांगतो, मुसलमान आले, ख्रिश्चन आले, शीख आले, दलित, बौद्ध सगळेच आले। शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं का? तर आपण काँग्रेस सोबत गेलो म्हणून शिवसेनेने हिंदुत्व सोडलं। आणि संजय, आता तुम्ही बोलले ते बरोबर, तिथे जे डोमकावळे बसलेत, आता डोमकावळा म्हटल्यानंतर पुढचे सगळे सोपस्कर आले, पिंडदान वगैरे, त्यांची कावकाव सुरू झालेली आहे। मी काय हिंदुत्व सोडले? वाटते तुम्हाला मी हिंदुत्व सोडले? पण केवळ आणि केवळ देशभक्त, संविधान वाचवण्यासाठी आणि देशातली लोकशाही वाचवण्यासाठी सर्व देशभक्तांनी आम्हाला मतं दिली असतील तर आम्ही हिंदुत्व सोडले, आम्ही मुसलमानांच्या बाजूने लागलोय असं जर भाजप म्हणत असेल तर माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे की नरेंद्र मोदी आणि भाजपाने सत्तेसाठी हिंदुत्व सोडलेलं आहे, हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप आहे। तुम्ही म्हणाले कसं? तुम्ही 2014 सालचा एनडीएचा फोटो बघा, 2019चा एनडीएचा फोटो बघा, कोण कोण होते त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी? त्यांच्यापेक्षा सरस कोण आहे? खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, धनुष्यबाणाची शिवसेना आणि तुमच्या सर्वांची शिवसेना सरस ठरली। आणि त्यामुळे कोण जिंकलं आणि कोण हरलं हे स्पष्ट आहे।
अल्पसंख्याक समाजाच्या विरोधामध्ये बाळासाहेब कधीच नव्हते. आम्ही नव्हतो. नाही, रामदासबाईंनी देखील सांगितलं, किती कार्यकर्ते आपल्या अल्पसंख्याक समाजाचे आहेत, पदाधिकारी आहेत, मंत्री आहेत, परंतु बाळासाहेबांचा त्यांना कधी विरोध नव्हता. परंतु बाळासाहेबांचा विरोध होता तुष्टीकरणाला, वोट बँकेच्या घाणेरड्या राजकारणाला त्यांनी कायम विरोध केला. आणि म्हणून देशद्रोही पाकिस्तान धार्जीने इथे इंडिया हारली की पाकिस्तान मध्ये फटाके वाजायचे आणि इथे पाकिस्तान जिंकल्यावर आपल्या इथे फटाके वाजवणाऱ्यांच्या विरोधामध्ये बाळासाहेब होते. देशभक्त मुसलमानांच्या विरुद्ध बाळासाहेब कधीच नव्हते आणि आम्ही पण नाही. परंतु मतांचं घाणेरडं राजकारण कुठल्या थराला जाऊ शकतं हे या निवडणुकीत आपण पाहिलंय. आणि म्हणून वोट बँकेसाठी बाळासाहेबांच्या विचारांचा घोट घेणारे अवला आज आपण पाहिले. मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेली आकडेवारी आणि केलेली वक्तव्य उद्धव ठाकरेंसाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टेन्शन वाढवणारी आहेत. एकीकडे मिळालेली मुस्लिम मतं विधानसभेपर्यंत टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान त्यांच्या पुढे आहे आणि दुसरीकडे जर एकट्याच्या बळावर लढायचं ठरवलं तर ही मतं आपल्याकडेच कशी ठेवायची याची देखील चिंता त्यांना नक्कीच सतावणार आहे. बाळासाहेब ठाकरेंचा अल्पसंख्याकांना, मुस्लिमांना कधीच विरोध नव्हता, पण त्यांच्या तुष्टीकरणाला मात्र नक्की विरोध होता, असं एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले. आता उद्धव ठाकरेंचं धोरण बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेणारं आहे आणि म्हणूनच कट्टर शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी मतदार म्हणजे जो मूळचा शिवसेनेचा मतदार होता तो आता त्यांच्यापासून दुरावलाय का असा सवाल देखील निर्माण होतोय. आणि तसं जर असेल तर विधानसभा एकट्याच्या बळावर लढवणं उद्धव ठाकरे यांच्यासाठी किती अवघड आणि किती सोपं असणार आहे असे अनेक प्रश्न या निमित्तानं उभे राहतात.